नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर लाडक्या बहिणींना हप्ता केव्हा मिळणार, त्याचबरोबर लाडक्या बहिणींना KYC करण्याची तारीख मुदत जी आहे ती वाढवून दिली आहे की नाही, याबद्दल आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अनेक माध्यमातून सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 हप्ते एकत्रित मिळणार आहेत, म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला एकत्रित मिळतील. तर काही माध्यम चक्क हे देखील सांगतायत की तुम्हाला 3 नव्हे तर 4,500 रुपये एकत्रित मिळणार आहेत. त्याचबरोबरीनं काही माध्यम हे देखील सांगतायत की आता KYC करण्याची मुदत जी आहे ती 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, अशा प्रकारचा कोणताही GR अजूनपर्यंत आलेला नाही. त्याचबरोबरीनं नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला नेमका केव्हा मिळणार त्याचा देखील GR अजूनपर्यंत आलेला नाही. कुठल्याही योजनेचा निधी जेव्हा वितरित होतो तेव्हा सर्वप्रथम GR काढला जातो. तो निधी त्या ठराविक संस्थेकडे सुपूर्द केला जातो. जसं की लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो महिला व बालविकास मंडळाकडे सुपूर्द केला जाईल आणि अजूनपर्यंत हा निधी सुपूर्द झाला नाही की त्याचा GR देखील आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला GR दाखवून कुठलाही चॅनल सांगत नाही की हा GR आहे आणि तुमचा निधी या दिवशी तुम्हाला मिळणार, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला नेमका कोणत्या दिवशी मिळणार, जोवर याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा GR येत नाही तोपर्यंत कुठलाही चॅनल छाती ठोकपणे याबद्दल सांगू शकत नाही. त्याचबरोबरीने पहा, KYC ची 31 जानेवारी ही तारीख पोस्टपोन केल्याचं म्हटलं जातं, परंतु अधिकृत अशी कोणतीही घोषणा अजूनपर्यंत केली गेलेली नाही. त्यामुळे अजून तुम्हाला एक दिवस आहे. उद्यापर्यंत जर तुम्ही तुमची KYC केली नसेल तर करून घ्या. प्रश्न असा आहे, जर तुम्ही KYC केली नसेल तरी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा नक्की मिळणार, परंतु जानेवारीपासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा निधी मिळणार नाही. त्यामुळे मी समजू शकतो की आपल्या काही बहिणी अतिशय गरीब आहे. विनाकारण काही चॅनल्स त्यांना उद्या पैसे मिळणार, परवा पैसे मिळणार असं आमिष दाखवत आहेत. तरी कृपया त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका जोवर तुम्हाला GR पाहायला मिळत नाही. ज्या दिवशी GR येईल त्याच्यानंतर जवळपास 3 ते 4 दिवसांनी वाटप केलं जातं. आणि म्हणजे आता जर आज किंवा उद्या GR आला तर तुम्हाला 3 किंवा 4 तारखेपासून, म्हणजे जानेवारी 3 ते 4 तारखेपासून या निधीच्या वाटपाला सुरुवात होईल. इथे मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की जानेवारी 5 ते 8 तारीख दरम्यान तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा निधी मिळू शकतो आणि कदाचित हा निधी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा मिळून 3,000 असू शकतो, परंतु याची कोणतीही शाश्वती नाही. एक तर जोवर GR येत नाही किंवा महिला व बालविकास मंत्री अदितीताई याबद्दलचे काही स्पष्टीकरण देत नाहीत किंवा आपल्या ट्विटरवरून कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही. ज्या दिवशी GR येईल त्या दिवशी आपल्या चॅनलवर तुम्हाला याबाबतची माहिती दिली जाईल. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक आवर्जून करायला विसरू नका. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, एवढंच सांगून आता व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.